बदल माजी नगरसेविका मंगलाबाई खरखराटे यांचे वर्धवाकाळाने वयाच्या 92व्या वर्षी दुःखद निधन. पूर्णा शहरावर शोककळा. 1991 मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढवली व त्या विजय झाल्या. संलग्न 10 वर्षे त्या नगरसेविका होत्या. पंचशील नगर येथील बुद्धविहार येथे महामानव तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती त्यांनी दान दिली. त्यांनी सर्व मुलामुलीस दर्जेदार शिक्षणाचे धडे दिले. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये डॉक्टर विलास खरखराटे हे प्रोफेसर आहेत. दुसरे सुपुत्र हे वसमत येथील शिवाजी हायस्कूल येथे कार्यालय अधीक्षक आहेत. तिसरे सुपुत्र राजुरा येथील अहिल्याबाई होळकर विद्यालय येथे माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांची मुलगी ही समता महाविद्यालय येथे सहशिक्षिका होती व सेवानिवृत्त झाल्या. आणि द्वितीय सुपुत्र अनिल आणि सुनबाई रेखा खरखराटे गेल्या 25 वर्षापासून नगरसेवक पद त्यांच्याकडे आहे. दिनांक 18 जुलै 2026 रोजी 2 वाजता मंगलाबाई खरखराटे यांच्यावर बौद्ध स्मशानभूमी येथे शोककळा वातावरणात अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो संत पय्यासार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध वचनाने त्यांच्या मुलाच्या हस्ते अग्निसंस्कार देण्यात आला. अनेक मान्यवरांनी श्रद्धांजलीपर आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या धम्मचळवळीतील योगदानाची माहिती विशद केली. यावेळी पूर्णा शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आंबेडकरी व धम्मचळवळीतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मंगलाबाई खरखराटे यांचं दुःखद निधन झालं. आज वयोमानानुसार त्यांच्यावर ही वेळ आली आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सामाजिक आणि राजकीय जो प्रवास केला तो आम्ही लहान असताना 91ला ते नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2001ला नगराध्यक्षासाठी सुद्धा त्यांनी उमेदवारी भरली होती. हा प्रवास त्यांचा पुढं त्यांचे पुत्र अनिल खरखराटे हे त्यांचा वारसा चालवत आहेत. आज त्यांच्या घरामध्ये सामाजिक असो, राजकीय असो, या गोष्टी वेळोवेळी त्यांच्या आशीर्वादामुळे आज यांच्यापासून घडत आहेत. मी या प्रसंगी आईला या दुःखद निधनाबद्दल माझ्या निकलारे परिवार तसेच पूर्ण नगर परिषदचे नगराध्यक्ष विमलबाई कदम आणि जिल्ह्याचे खासदार संजयजी जाधव, जिल्हा प्रमुख विशालजी कदम, या सर्वांच्या वतीनं मी यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. सबसे बड़ा सत्य ये है, इंसान पैदा होने के बाद में ये निश्चित है कि उसको मृत्यु का सामना करना पड़ता है. लेकिन मृत्यु का सामना करने के लिए और जिसकी मृत्यु होती है उसके पश्चात जो लोगों के भावना, लोगों के साथ में करे हुए आदर्श काम का एक इसका मिसाल अगर कोई हो सकता है तो वो है मंगलाबाई काशीनाथ खरखराटे जी कि घर के अंदर में सब जैसा माँ बाप रहने के बाद में सब लोगों ने एकजुट से रहा और उनके घर के अंदर में सुख और समृद्धि जैसी आई हुई है. उनके जाने के बाद में भी उनके परिवार पर ऐसी कोई आँच ना आए और वो सब एक जगह सुख और समृद्धि के साथ में रहे. और मैं मेरे पूरे परिवार के तरफ से मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और ज़्यादा कुछ नहीं कहते हुए एक बात ज़रूर ये कहता हूँ. और साथ ही साथ मेरे साथी जो मेरे नगर सेवक मेरे खांदे से खांदे हमेशा मिला के मेरे साथ में रहे, मेरे भाई अनिल खरखराटे जी, विलास खरखराटे जी, सुभाष, दोनों अक्का मेरे, ये मेरे परिवार का एक सदस्य मैं उनका हूँ. मैं इनके ओर से मेरे पूरे काउंसिल के तरफ से, नगर अध्यक्ष के तरफ से, आमदार रत्नाकर गुट्टे के तरफ से इनको मैं भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. आपल्या संसारामध्ये अत्यंत क्षमतेनं या ठिकाणी नांदल्या. त्यांनी क्षमतेनं आपल्या परिवारावर अत्यंत चांगले संस्कार देण्याचं काम केलं आणि त्या संस्कारातूनच अनेक कुटुंब उभी राहिली. अनेक सक्षम असे अधिकारी त्यांच्या कुटुंबामध्ये निर्माण झाले. अनेक चांगले विद्यार्थी त्यांच्या कुटुंबामध्ये आजही निर्माण होत आहेत. आज मी पाहतो की
सुभाषची मुलं औरंगाबादला शिकायला आहेत, अनिलची मुलगा आणि मुलगी हे चांगले उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन ते अत्यंत चांगल्या कामाला लागलेले आहेत. ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्याच्या दृष्टीनं ते प्रयत्न करत असतील. हा एक आदर्श या कुटुंबाचा समाजातल्या विविध कुटुंबांनी घ्यावा, समाजामध्ये असणाऱ्या तरुणांनी याचा आदर्श घ्यावा, अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. या मातेनं या कुटुंबावर चांगले संस्कार दिले, ते संस्कार यापुढेही कायम राहावेत, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मी ज्या संस्थेमध्ये सध्या मला जी संधी मिळाली आहे त्या संस्थेचे सगळे आमचे नगराध्यक्ष, सर्व आमचे नगरसेवक, या ठिकाणचे सगळ्या संस्थांमध्ये असणारे जे पदाधिकारी आहेत या सगळ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि शब्दसुमनाने आपल्या प्रमुख प्रतिनिधींनी त्यांच्याबद्दल शाब्दिक जो इतिहास आहे तो जवळपास सर्व नमूद केलेला आहे आणि तो खराही आहे. मी सुद्धा 1991 पासूनचा त्यांचा साक्षीदार आहे आणि आमच्या काळामध्येच ही निवडणूक आणि महिलांनी कसं निवडणुकीला उभं राहावं म्हणून संकोच करायचे लोक, महिला मागं पुढं करायच्या, परंतु ज्यावेळेला ते एक धाडस होतं महिला प्रतिनिधी नगरपालिकेत जाणं हे जरा संकोच समजायचं, परंतु त्या काळामध्ये मंगलाबाईंनी आईने एक धाडस करून यशस्वी वाटचाल केली. आज ती परंपरा त्यांनी सगळ्यांनी कुटुंबाला टिकून ठेवली. त्याला जी संधी मिळाली होती त्या परिवाराने त्या संधीचं पुढे सोनं केलं आणि ती संधी वाया घातली नाही. आईची परंपरा नगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीनं टिकून आजपर्यंत मला वाटतं अनिलपर्यंत, रेखापर्यंत ती पुढे सुद्धा कार्यरत झाली. या आईने जो परिवार घडवला आता सांगितल्याप्रमाणे सर्व उपस्थित पाहुणे मंडळी, बाहेरगावून आलेली पाहुणे मंडळीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करून बुद्ध वचनाने त्यांच्या प्रमुख मुलांच्या हस्ते अग्निसंस्कार देऊन हा विधी समाप्त